मी शिवडीला राहते. काहीतरी 10-11 वाजले. बाथरूमतून येऊन मी बेसिन मध्ये तोंड धुवत होती. एवढ्यामध्ये पाठीमागं कोणतरी उभा आहे आणि एकदम दरवाजाचा आवाज आला. बघते तर दारातून एक उंच धिप्पाड माणूस आला. ही गोष्ट आहे माझ्या विरारची, माझ्या स्वतःच्या रूमची. असं वाटतं की माझ्याबरोबर कोणतरी वावरतोय. तो पडद्याच्या मागे असं वाटतं कोणतरी मला बघतोय. तुझ्या घरामध्ये तो माणूस मेलेला आहे. सुमारे 12-12:30च्या दरम्यान एक झाड फक्त हालतोय. बाकीचे जे आमच्या बाजूची बिकीची झाडं व्यवस्थित आहेत आणि फक्त एकच झाड हालतोय आणि तो पण आमच्या दिशेनेच येतोय. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो नमस्कार मित्रांनो, माझं नाव रिकी आणि आजचा जो आपला हा पॉडकास्ट असणार आहे ना, हा खूप भारी आहे. ह्याच्यात जी आपण आता गोष्ट ऐकणार आहोत ना, ते आपल्या शोवर एक आजी आल्या होत्या आणि त्यांनी त्यांचा एक हॉरर एक्सपिरियन्स शेअर केला होता. एकदम भारी आणि एकदम क्यूट वे मध्ये त्यांनी त्यांची गोष्ट सांगितली आहे. तुम्ही नक्की एन्जॉय कराल. हाय, नमस्कार. आजी कशी आहात? माझं नाव इंदिरा आहे. इंदिरा आहे. हा, मी शिवडीला राहते. आणि शिवडीवरून मी विरारला बहिणीकडे गेली होती. बहिणीकडे गेली तो मला रात झाली. काहीतरी 10-11 वाजले. तर माझी बहीण का बोलली मला, आज जाऊ नको, तू वस्तीला राहा. तर मी बोलली बरं मी राहते. मी राहिली तिकडे वस्तीला. रात्री 10-11-12 वाजले होते आणि मला बाथरूमला जायचं होतं. तर मी बाथरूमला गेले. तर बाथरूमतून येऊन मी बेसिनमध्ये तोंड धुवत होती. एवढ्यामध्ये पाठीमागं कोणतरी उभा आहे. असं झाल्याबरोबर मला थंडी खाऊन आली आणि मी तिथे बोलले आता मला का होतंय म्हणून मी असं बघितलं तर कोण नाही तर तिथे उभी राहिली आणि येऊन मी बिछाणावर झोपली तर सगळं घर माझं बोल फिरायला लागलं. बोलले आता काय करू. बहीण बाजूला झोपली होती, तिला उठवते मला कसं होतं. ती उठायलाच कबूल नाही आणि तिच्या नवऱ्यावर काय भूत होता काय व्हायचंय ते काय ऐकताय. तर तिथे त्याच्या बाजूला तीच होती ना, मग तिच्या बाजूला मी होती. तरी ना आता बोलली काय करू मी, ही तर उठत नाही म्हणून मी भीतीकडे तोड केलं आणि अशी डोळे दाखवून राहिली तरी नाही मला झोपली. तरी मी घाबरली एकदम. आणि रात्री काहीतरी 12:30 वाजून गेले, 1-1:30 वाजलं असेल आणि एकदम दरवाजाचा आवाज आला. दरवाजाचा आवाज आला. कसं आलं? आता काय झालं म्हणून म्हणजे आता चादर काढून मी बघू बघतो म्हणून काय केली, चादर अशी धरली मी बघते तर दारातून एक उंच धिप्पाड माणूस आला. डोळे लाल आणि एकदम तावे मळका नेसलेला गुडघ्यापर्यंत आला आणि माझ्या मेवण्याच्या उच्चाला बसला. किती बसला सुबी आता काय करू, बहिणीला सुपच तू बी बहीण उठत नाही. बोलली काय करू, मला परत बाथरूमला जा तर काय करू नाही का घ्यायचा सबूल. मग मी बोलले आता काय करू, आता द्यायला उठून परत थोड्या अर्धा 1 तासात आवाज दरवाजाचा झाला. निघून गेला. बोलले आता चादर काढून मी बघू कसं. बघितलं तर मला धरलं, मग काय करू. त्याचीच पडलं आता सकाळ होईल
मुई उठीन बाई उठे नाही असं करून करून डोळे दाखवून राहिले ग. आणि 5 वाजले. 5 वाजल्यावर बहीण उठली नाही. उठली आणि किचन मध्ये गेली. आता बघते अगदी इकडे तिकडे कोण नाही. मग मी उठून किचन मध्ये तिच्या पाठोपाठ गेली आणि पहिली बघ आता मला नेऊन घरी सोड. मला राहायचं नाही. तर ती मला बघते अगं आता राहा आणि मग दुपारी जा ना मेवण्यात अगत राहा आणि मला खायला दे आणि मग बोला जर तुम्ही राहत नाही मला सोड. तर तिने काय केलं आपल्या सुनेच्या इथे नेऊन बसते आणि सुनेच्या लेकाला सांगितलं हिला नेऊन आत्याकडे सोड. मग तिथून मला त्याने आत्याकडे सोडली चेंबूरला. चेंबूरला सोडली तर आता बघते मी काय करू. मला ताप भरला आणि मी 8 दिवस आजारी होती तिकडे चेंबूरला. घरी मी कळवला नाही आजारी आहे करून. ती घाबरतील ना. मग 8 दिवस आत्याकडे राहिली माझ्या भाचीकडे. 8 दिवस भाचीकडे राहिल्यानंतर जरा बरं वाटल्यानंतर मी शिवडीला गेली. शिवडीला गेली आणि 1 महिन्याने सावित्राची गोष्ट सांगते. मग या लेकीला बी मी सावित्राची गोष्ट झाली करू. त्यापासून मी तिकडे गेली. नका जाऊ, त्यांना दरवाजा बदलायला सांगा तुम्ही. मंडळी, आवडली ना तुम्हाला ही गोष्ट? मला ही खूप आवडलेली. आणि जर तुम्हाला अशीच गोष्टी एन्जॉय करायच्या असतील तर आपल्या 11 तारखेला परत एकदा शो होतोय मुंबईमध्ये रवींद्रनाट्य मंदिर मिनी थिएटर. प्रभादेवीला आपला शो होतोय आणि ह्यावेळी गेस्ट म्हणून संजीवनी पाटील मॅम असणार आहेत. तर मी खूप जास्त एक्साइटेड आहे. तर तुम्हीही अजिबात वेळ नका घालवू. ह्या नंबरचा स्क्रीनशॉट घ्या आणि आता ह्यावर व्हॉट्सअप करा किंवा डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये तिकीट बुकिंगची लिंक असेल त्यावर क्लिक करा. व्हॉट्सअपवर तुमची तिकीट आत्ता बुक करून टाका, नाहीतर नंतर हाऊसफुल होईल. आणि जे आता आपल्या पुढच्या गोष्टी असणार आहेत ते मी माझ्या आत्या आणि काकांबरोबर केलेलं जेव्हा मी गावी गेलो होतो. आणि हा पॉडकास्ट आपण आधी टाकला होता पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्याला परत डाऊन केलं होतं. आपण आता परत लाईव्ह आहे कारण खूप लोकांना बघायचं होतं. लगेच 2-3 तासाचा पण काढला होता. त्यामुळे आता एन्जॉय करा आणि कमेंट्समध्ये सांगा आणि तिकीट बुक करायला विसरू नका. माझं नाव उज्ज्वला चव्हाण. मी रिकीची आत्या बोलते. ज्या मला आठवते म्हणजे आता त्यावेळेला मी 9वीला असेन. त्यावेळेला मी पडद्यावर पिक्चर दाखवायचे. त्यावेळेला घरामध्ये कोणाचाही टी व्ही नव्हता. मग त्यावेळेला पूजा वगैरे असले की पडद्यावर पिक्चर दाखवायला मग आम्ही लोक सगळेजण जायचो. म्हणजे गावातली मैत्रिणी, माझी मैत्रीण होती, आमचा 3-4 ग्रुप होता अशी. आणि त्यावेळेला नदीवरनं वगैरे पाणी वगैरे पण आणायला लागायचं. मग त्याच्यामुळे म्हणजे कधी पिक्चर असले का मग लहान होतो ना त्याच्यामुळे कसं एक्सायटेड असायचं की चला आज पडद्यावर पिक्चर आहे. मग घरातली कामं आटपून आम्ही संध्याकाळी असं निघायचो. आणि मग असंच बाजूच्या गावामध्ये एक पूजा होती. त्यावेळेला आम्ही चालत चालत निघालो आणि पिक्चर वगैरे बघितला. पिक्चर झालं बघून. आणि मग त्याच्यानंतर पिक्चर संपला आणि मग 4 जणी आम्ही निघालो 1:30-2च्या सुमारास. त्यावेळेला पिक्चर संपला. त्यावेळेला आम्ही चालत चालत आणि त्यावेळेला गाड्या वगैरे नव्हतं. सगळा पायी वाट होता. डोंगर होतं. एक डोंगर उतरून परत दुसरं डोंगर चढायचं होतं. असा रस्ता होता. आणि रात्रीचं जायचं म्हणजे गावच्या ठिकाणी जरा डेंजरसच असायचं. भियत आम्ही एकत्र असल्यामुळे एवढी भीती तर नाही वाटायची. पण आम्ही मग पिक्चर संपल्यामुळे मग आम्ही एकत्र निघालो गप्पा गोष्टी मारता मारता. यावेळेला आम्ही डोंगरावरून उतरत होतो ना पायी वाटेने. अचानक असं चालताना एक माणूस व्यक्ती 1:30-2च्या सुमारासमध्ये ना हंडा घेऊन जाताना दिसली लांबूनच. आणि जसं जसं आम्ही उतरत जसं खाली उतरलो त्यावेळी ती अचानक गायब झाली. म्हणजे तो अनुभव आणि जे बघितलेलं स्वतःचं अक्षरशः त्यावेळेला खूप घाबरलेलो आम्ही 4 जणही. त्यावेळेला असं वाटतं की नाही बाबा परत जायचं की नाही. म्हणजे विचार करायला लागायचं जेव्हा कधी पिक्चर वगैरे दुसऱ्या गावामध्ये असायचं की नाही जाऊया की नको. पण नाही त्यावेळी तिथे सोडून मग आम्ही पण मात्र एन्जॉय मात्र भरपूर करायचं. पण खूप ते भीतीदायक क्षण होता. आणि तो माणूस कसा होता? म्हणजे माणूस असं वयस्कर होता असं नाही काय. म्हणजे एवढं खूप लांबून होतं आम्ही कारण डोंगरावरून उतरत होतो त्याच्यामुळे. आणि ती खूप दूर असेल त्याच्यामुळे एवढं काय आम्हाला नाही. पण फक्त एवढंच की ते चालताना दिसत होती. आणि एवढी एजेड असेल आय थिंक ती 80-90 वर्षापर्यंत म्हणजे त्या एजप्रमाणे असेल. आणि काठी टेकत पुढे जायचं. पण जसं जसं आम्ही उतरत गेलो ना ती व्यक्ती नंतर गायब झाली. एवढं अनुभवलेलं आहे. बापरे.
आणि दुसरं कोणतं तू सांगत होतीस एक गोष्ट? दुसरं आहे माझ्या घराचं 2009 साली. ही गोष्ट आहे माझ्या विरारची, माझ्या स्वतःच्या रूमची. अक्षरशः मला असं भूतांवर वगैरे विश्वास तर नव्हता, एवढा तर नाही आहे, पण 2009 साली मी विरारमध्ये शिफ्टिंग झाली माझ्या स्वतःच्या रूममध्ये, नवीन कन्स्ट्रक्शनमध्येच घेतलेल्या रूम. आणि साधिकच आम्ही म्हणजे 4-5 रूमच होतो फक्त. त्यावेळेला आम्ही छोटी घरगुती गणेश पूजा केली, राहायला गेलो. आमचे 15 दिवस खूप छान गेले. आणि नंतर अचानक ना म्हणजे मी घर घेतल्यामुळे खूप आनंद होतं, पण काय माहिती अचानक मला असं रात्रीचं घाबरल्यासारखं. आणि माझे मिस्टरची सेकंड शिफ्ट, त्यामुळे माझे मिस्टर 1:30-2 वाजता यायचे रात्रीचे, त्याच्यामुळे मी एकटीच असायची. मग टी व्ही वगैरे बघायची मी, कारण एकटी तर नाही राहू, सवय नव्हती, त्याच्यामुळे भीती थोडं हे होतं, पण असं काय हे नाही. पण टी व्ही हॅपी होती की चल माझं स्वतःचं घर झालं आहे, की आता राहायचं आपला राजाराणीचा संसार, त्याच्यामुळे एकदम आनंदामध्ये. पण अचानक अशा विचित्र घटना घरामध्ये माझ्या घडायला लागल्या ना, म्हणजे आणि माझे आजारपण म्हणजे म्हणजे खाऊन पिऊन सुद्धा मी अचानक बारीक व्हायला लागली. का कोणाला समजतच नव्हतं. अचानक घाबरल्यासारखं व्हायचं, पीठ मळता डॉक्टरकडे पळायची. घाबरल्यासारखं झालं ना का मला मग हॉस्पिटलमध्ये पण त्यांनी ॲडमिट केलेलं आहे. का व्हायचं, डॉक्टर ट्रीटमेंट चालू, रिपोर्ट काढायचे तर नॉर्मल यायचे. मग त्याच्यानंतर मला माझी मैत्रीण भेटली, की बोलली बघ तू नवीन घरामध्ये शिफ्ट झालेली आहेस, तर बघ जरा बाहेरचं वगैरे काय असेल, तू अचानक अशी, तुझे मिस्टर पणही बारीक झाले, तूही बारीक झालेली आहेस, का असं अचानक. मग तिने मला एका बाबाकडे नेलेलं, भटाकडे, की त्यांनी सांगितलं की तुझ्या घरामध्ये वास्तुदोष आहे, असं सांगितलं. म्हणजे वास्तुदोष आहे, मला बहुतेकांनी सांगितलं. मला वास्तुदोष काय आहे, आम्ही तर पूजा वगैरे साधी केली, गणेश मग पूजा घातली, काही नाही, पण त्याने काही फरक नाही पडला. अचानक मग रात्री झोपला तरी म्हणजे असं वाटायचं की कोणतरी आहे, पडदा काय हलायचं. शेवटी मी माझ्या वडिलांना बोलवलं राहायला 15 दिवस त्यावेळेला. पण वडील पण असे म्हणजे झोपायचे ना, कारण मी आणि माझे वडील शांत झोपायचे, पण ते असे घोरायचे ना की जसं काय कोणतरी ओरडतोय, आणि त्यांची पण भीती वाटायला लागायची. एवढं म्हणजे माझं पूर्ण मी हे झालेलं. नंतर मग तिथे तर नाही झाले. नंतर मग मला एका म्हणजे त्या मैत्रिणीने सांगितलं दुसऱ्या भटाकडे नेलं, ह्याच्याकडे तांत्रिकाकडे. त्यांनी सांगितलं की तुझ्या घरामध्ये कोणतरी मेलेलं आहे. हे मी बोलले नाही, हे नवीन कन्स्ट्रक्शन आहे, कसं मरणार वगैरे असं. नंतर मग ज्या वेळेला मी अशी दळण देऊन जात होती, तिथे जुना माणसं म्हणजे त्या ज्या लोकांनी म्हणजे कड्या लोकांनी बांधलेलं आहे घर, तिकडचाच एक माणूस बाजूच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे रूममध्ये राहायचा. म्हणजे त्यांना असं वाटतं काय हो आपल्या बिल्डिंगमध्ये कोणतं मेलं का, तो बोलता हा एक ऐसा आदमी, बूढ़ा आदमी मर गया था वो, और जब हम लोग काम कर रहे थे तो रात को एक दिन ऐसे ही मतलब काम कर रहा था मैं अकेले, तो बल्ब अपने आप गिर गया और फूटा भी नहीं, लगाया तो फिर से जलने लगा. तो वैसे ही मैं भाग के तब से मतलब उधर मैं नहीं गया उस रूम में काम करने के लिए ऐसे. मग मला जरा मग भीतीच वाटली की बाबा असं असेल तर मग आता कोणाच्या घरामध्ये मेलं तर हे माहिती नव्हतं. पण नंतर जेव्हा समजलं की नाही तुझ्या घरामध्येच तो माणूस मेलेला आहे, अक्षरशः त्यावेळेला मी अशी म्हाताऱ्यासारखी चालत होती. आणि म्हणजे जसं म्हातारपणा कसं एकदम जेव्हा उतरतं व एकदम म्हातारा 80-90 वर्षाचा माणूस कसं हे करतं त्याप्रमाणे बोलायची पण तशीच, चालायची पण तशीच. अक्षरशः हे कंडिशन माझी खराब झालेली आहे. आणि मग जेव्हा कारण भूत नव्हतं आणि ॲक्च्युली मला हे अनुभव आला की मी घरात राहणार कशी एकटी, आता रूम तर नाही विकू शकत. सगळेजण बोलतात की तुझ्या घरामध्ये कोणीतरी आहे म्हणून. आणि हे जाणवायचं आणि माझ्या मिस्टरांना विश्वास नसल्यामुळे ते तर नाही हे करू शकत होते. पण तेही बारीक झाले, त्यांनाही नंतर कुठे ना कुठेतरी जरा की नाही काहीतरी आहे. त्यांना नाही काही त्रास व्हायचा, पण जो त्रास मला बघायचे ना त्याच्यामुळे त्यांना वाटायचं की नाही खाऊन पिऊन पण का बारीक होते असं. ते बोलत झपाटल्यासारखं वगैरे तसं ती गोष्ट. कारण रात्रीची तर मी 12 वाजेपर्यंत म्हणजे ते येईपर्यंत मी गॅलरीमध्ये उभी असायची केस सोडून, म्हणजे एखाद्या भूतासारखी वगैरे. आणि मी काय करायची ते मेन पहिली गोष्ट मला कळायचं नाही. हा एक डेंजरस अनुभव होता. पण ते एका बाईने मग सांगितलं की तू नाही तुझ्यावरून म्हणजे होळीच्या दिवशी नारळ म्हणजे नाचलेला नारळ आणि त्याला तांब्याची तार बांधून ते 7 वेळा उतर आणि हे कर. तेव्हा माझी ती तब्येत बरी झाली. घरावरून पण तिने तेच सांगितलं. तेव्हा कुठे ते गेलं. नंतर मी परत मग चांगल्या
भटांकडून वास्तुशांती घातली. आज मी एकटी राहते घरामध्ये. आज माझं म्हणजे ते घरही खूप छान आहे. मला ज्या लोकांनी सांगितलेलं आहे की वास्तू म्हणजे ती वास्तू तुला सोडावीच लागेल, कारण ती वास्तू फक्त एवढंच केलेलं, जे तांत्रिक जो माणूस होता त्याने सांगितलं की तुझी जागा असेल, तुझं काय झालं असेल त्याचा त्रास फक्त तुला, काय जो मानपान असेल तो तुला मी देईन, पण मी ही वास्तू नाही सोडू शकत. एवढं मात्र हा सर्वात बेस्ट माझा स्वतःचा अनुभव होता. मग त्यावेळी काय म्हणजे तो माणूस असं तुम्हाला दिसायचा वगैरे काय? रात्रीची घरात राहायला भीतीच वाटायची. असं तर म्हणजे मी 2 वर्ष गावी राहिल्यामुळे एवढं मला बिंदास, कारण मी कुठेही एकटी फिरायची वगैरे. पण ते माझे 6 महिने आहे ना, एवढे माझे हे व्हायचे की असं वाटतं की माझ्याबरोबर कोणतरी वावरतोय. ज्या वेळेला मी राहते, माझे मिस्टर 1:30-2 वाजता यायचे, त्याच्यामुळे मी एकटीच असायची घरामध्ये. आजूबाजूला रूम पण नव्हते, कन्स्ट्रक्शन चालू होतं, 5-6 रूमच फक्त होत्या त्या, आणि मग मी एकटीच असायची. मग असं वाटतं म्हणजे मी झोपायला गेले ना की असं वाटतं काहीतरी म्हणजे देवा माझं 0 बल्ब चालू असायचं, पण कुठेतरी मध्ये किचनच्या मध्ये पडदा असायचा, तो पडद्याच्या मागे असं वाटतं कोणतरी मला बघतोय. असं कुशी झोपली की असं वाटतं मागे कोणतरी आहे, म्हणजे असं भास व्हायचे एकदम. हां, मग आता काय नाहीये? आता काही नाहीये. सॉरी मंडळी, तुम्हाला मध्येच डिस्टर्ब करते, पण माझ्या एक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही तुमचं बोरिंग जॉब करून कंटाळला आहात का? तुम्हाला ही रील्स बनवून पैसे कमवायचे आहेत का? तुम्हाला ही तुमच्या छोट्या बिझनेसला सोशल मीडिया थ्रू लाखो लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे? युट्यूबने गेल्या 3 वर्षात भारतीय क्रिएटर्सना 21,000 करोडपेक्षा जास्त पे केले आहेत. लोक त्यांच्या छोट्या बिझनेसचे रील्स बनवून लाखो लोकांपर्यंत पोहोचतायत आणि कस्टमर्स घेत आहेत. आणि आय नो हे सगळं तुलाही करायचंय, पण माहिती नाही कसं. मित्रा, खरं बोलू तर तुला एका मंत्राची गरज आहे, आणि त्यासाठीच आपण घेऊन आलोय आपला कोर्स कॉन्टेंट मंत्र, जिथे मी माझ्या 8 वर्षाच्या एक्सपिरियन्सनी स्टोरी टेलिंग, अल्गोरिदम, एडिटिंग, ChatGPT हे सगळं कसं वापरून आपलं कॉन्टेंट आणि आपलं बिझनेस मोठं करू शकतो आणि आपणही लाखोमध्ये पैसे कमवू शकतो हे सांगितलंय. एकदम सोप्या भाषेत, आपल्या भाषेत आणि आपल्या बजेटमध्ये हा कोर्स आहे. लिटरली तुम्ही गृहिणी असाल किंवा शाळेत जाणारं कोण असाल, कोणीही हा कोर्स करून त्यांचं कॉन्टेंट आणि त्यांचं बिझनेस ग्रो करू शकतो. तर आता आपल्या वेबसाईटवर जा, भंकस लर्नवर, आणि आता कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल. आणि आपल्या भंकसच्या व्ह्युअर्ससाठी एक स्पेशल ऑफर आहे. जर तुम्ही हा कुपन कोड वापरता तिथे, तर तुम्हाला फ्लॅट 700 रुपये ऑफ मिळतील, आणि हे लिमिटेड लोकांसाठी आहे, त्यामुळे जराही वेळ नका घालू. आता साईटवर जा, कोर्स घ्या आणि व्हायरल जा, नाहीतर 6 महिन्यानंतरही तुम्ही त्याच बोरिंग जॉबमध्ये अडकून राहाल. आणि दुसरा तू कोणतं गावातलं कोणता तरी अजून एक अनुभव सांगत होतीस, ते काय झालेलं? गावातलं नाही, वसईचं. आता 6 महिन्यापूर्वीची ती गोष्ट आहे. माझ्या मैत्रिणीचे मिस्टर CNG भरायला गेलेले भाईंदरला. आय थिंक ते CNG भरायला जातात ते लोक, ते, आणि त्यांना एक पॅसेंजर भेटलं. रात्रीचं झाले असतील 2:30च्या दरम्यान, 2:30-3च्या दरम्यान वगैरे. तर त्यांनी CNG भरून येताना भाडोत्री आपलं हे पॅसेंजर भेटला म्हणून त्यांनी घेतलं. त्यांना सांगितलं मला भूक लागली आहे, जरा नाश्ता करतो. म्हणजे ठीक आहे, तुम्ही बसा रिक्षामध्ये, मी नाश्ता करून येतो. कारण माहिती आहे ना, आपलं रिक्षावाल्यांचे जास्त जरा हे असं टायमिंग नसतं. मग ढाबा त्यांना उघडा दिसतं, त्यांनी ढाब्यावर खाल्लं आणि आतमध्ये येऊन बसले. थोड्या अंतरावर ते चालले, रिक्षा त्यांनी चालवली, आणि वसई नालार सुपारच्या मध्ये हायवे आहे तिथे अचानक एक माणूस चढला चालू रिक्षामध्ये. त्याने काचेमध्ये बघितलं, जी पुढची जी काच असते त्याने, तर तो माणूस त्याच्याकडे बघत होते, हे त्याच्याकडे बघत होते. पण आता त्यांना ते समजलं. ॲक्च्युली त्याने मागे वळून बघितलं तर ते फक्त जो पॅसेंजर आहे ना तोच होता, मागे कोणीही नव्हतं. पण तो आरशामध्ये पुढे माणूस तो बसलेला दिसत, 2 जण बसलेले दिसत होते. म्हणजे बसला एक होता, पण बसलेला एक होता, आरशामध्ये त्याला 2 दिसत होते, मागे एकच होता. ज्या वेळेला त्यांनी मागे वळून बघितलं तेव्हा एकच माणूस दिसला. मग समोर आरशामध्ये 2 का? आणि त्यांच्याकडे बघत होते ते. आणि तो त्याच्याकडे बघत होता. आणि मग नंतर नाला सुपर आय थिंक क्रॉस केला, तिथे काय स्मशान आहे, तो मध्येच गायब झाला तो माणूस पुढे. आणि पुढे रिक्षा आली. अक्षर त्यांना एवढा घामाघूम फुटला. त्याने रिक्षामध्ये आले, बायकोला फोन केला, तू ये आताच्या आता बाहेर. ती बाहेर आली, त्याला घेऊन एवढं घाम फुटला की म्हणजे त्यांना 3-4 दिवस खूप ताप आला. म्हणजे 8 दिवस त्यांनी तर रिक्षा नाहीच चालवली, आणि त्या साईडला ते आता जातही नाही आहे. आणि संध्याकाळची ते रिक्षा चालवत नाही. पहिली गोष्ट, त्यांनी रिक्षा संध्याकाळची रात्रीची रिक्षा चालवायचंच बंद केलेलं आहे ह्या गोष्टीमुळे.
अजून तुझ्याकडे कोणती स्टोरी होते? आजोबांबरोबर झालेली ही गोष्ट. म्हणजे आजोबा ज्या वेळेला पहिलं माहिती आहे नदीवरनं वगैरे पाणी आणायला जायचे आणि म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितली त्यावेळेला जेव्हा आम्ही जेवून वगैरे बसायचो तेव्हा ते बोलायचं की पहिली भूतं म्हणजे त्यावेळेला म्हणजे कसं रात्री झोप नाही यायची, मग ते थोडेसे ड्रिंक्स करायचे. मग ड्रिंक्समुळे एकदा असंच ते गेलेले दुपारी 12च्या सुमारासमध्ये गेलेले. तर त्यांनी म्हणजे पियालेले होते. तर भूतांबरोबर म्हणजे बोलतात त्यांना एवढं घेतलेली की त्यांना ती चढली आणि मग ते पडले नदीवर, असेच हे झोपून राहिले. तो माणूस होता तो डिवचत होता त्याला, ए उठ रे. त्याने उठवलं. त्याच्यामध्ये त्यांची मारामारी पण झाली. त्याच्यामध्ये त्या आजोबांचा बोट पण होते. पण नंतर मग समजलं की नाही ही कोणतरी दुसरीच व्यक्ती आहे आजोबांची. मग ते आजोबा माझ्या घरी आले. असं झालं. त्यांचा त्यात बोट पण उडला होता. हा, बोट मोडलेलं त्यांच्या हानीमार. ऍक्च्युली ड्रिंक्स घेतल्यामुळे ते बोलतात की आम्ही दारू पितो त्याच्यामुळे भूत जास्त आमच्या वाटेमध्ये नाही येत, दारू पियालेल्या माणसाच्या वाटेमध्ये जास्त येत नाही, असं त्यांचा अनुभव होता. बोलतात त्याच्यामुळे बोलतात मी वाचलो. पण ज्या वेळेला मी उतरलं तेव्हा माझा बोट खूप दुखत होतं. पण नंतर ती व्यक्ती वगैरे कोणी नव्हती तिथे. ते आम्ही कॅटरेसमध्ये काम करतो. एक आमचं त्या सरांनी सांगितलेलं की रात्रीची कधी टॉयलेटला गेलीस तर तू एकटी जाऊ नकोस. तर सर बोलतात की गावची नाही. तर बोलतात का असं का? तर बोलतात की नको जाऊस, मी तुला सांगेन नंतर कधी तुला भेटलीस तर. मग नंतर आम्ही 2-3 दिवस तिकडच्या ऑर्डरी मारल्या सरांबरोबर. मग सरांनी सांगितलं का हो का असं एकटीला जाऊ नका सांगून. बोलतात तिथे रात्रीचं आहे ना तू टॉयलेटला जाऊ नकोस, कारण टॉयलेटला तिथे गेल्या ना की रात्रीचं म्हणजे बाजूला स्मशान आहे आणि त्या स्मशानात म्हणजे आवाज पण येतात रात्रीचे. आणि पाठच्या साईडला टॉयलेटला म्हणजे जी टॉयलेटची आपली मागची विंडो असते ना त्याच्यातून कधी कधी हात येतो असं. हां, हे आजही होतंय. त्याच्यामुळे आम्ही कधी गेलो तर आम्ही दोघीच जातो सोबत, किंवा 4 जणी असेल तर 4 जणी असं आहे. एक आपल्या गावामध्ये घडलेली गोष्ट आहे. वरच्या होलीला हे होतं, पिक्चर होते. 3 जण खाली येत होते. आणि खाली येताना त्यांना उलट्या पायाचा माणूस उलटा चालताना त्यांना दिसत होता. म्हणजे फक्त हाडं होती, सांगाडं, पण त्याचं डोकं असं त्यांच्या दिशेने होतं. आणि चालताना आपण जसं पुढे चालतो ना, पण तो असा पाठी चालत आपल्या रविदादाचे जे कॉर्नर आहे ना, म्हणजे आपलं हेमंतदादाच्या घरापासून ते रविदादाच्या कॉर्नरपासून त्याने टर्न घेत तो तसाच चालला. आणि तो नंतर मग हे आला. अक्षरशः त्यावेळेला त्यांचं जी हालत खराब झाली असेल ना, ते लोक पळ मारला. जे आमच्या जिन्यावरून जे धूम ठोकली ती डायरेक्ट घरामध्ये. त्यावेळेला पण ते लोक 7वी-8वीला असतील. ती 3घांची स्टोरी सर्वात म्हणजे ते त्यांनी अनुभवलं. तुला मी अजून एक गोष्ट सांगते, तुझ्या ती पप्पांबरोबरच घडलेली आहे. त्यावेळेला ना आम्ही लहान होतो, आपल्या घरामध्येच घडलेली आहे. त्यावेळेला आपलं कसं घर मातीचं वगैरे होतं आणि कुळदेवत होतं. आपलं कुळदेवताचं एक छोटं मंदिर असं सिमेंट म्हणजे विटाने बांधलेलं ते. आणि त्यावेळेला भरपूर लहान. आणि त्यावेळेला कसं माहिती आहे, पितृपक्ष म्हणजे पितृपक्षामध्ये कसं जागरण वगैरे ठेवतात सगळेजणं. मग त्याच्यामध्ये दादा वगैरे सगळे बाहेर गेलेले सगळेजण रात्रीचं, म्हणजे गोंधळ वगैरे असतो ना त्या लोकांचा, जे जागरण वगैरे घालण्यासाठी म्हणजे ते लोक सगळे बाहेर गेलेले. आणि आजी होती आमची, म्हणजे तुझी पणजी आमची आजी. रात्रीच्या सुमारास वगैरे जागरण वगैरे झालं आणि ना आजीला वाटलं म्हणजे दरवाजा कोणीतरी ना ठोकला आपल्या घराचा दरवाजा, म्हणून आजी बाहेर आली. तिला वाटलं की दादा आला, तुझे पप्पा आले असं वाटलं का, म्हणून तिने दरवाजा खोलला. पण नाही, बाहेर तर कोणीच नाही. असं बघितलं इकडे तिकडे, काळोखही होता. त्यावेळेला अशा एवढ्या लाईटी पण जायच्या आणि 0 बल्ब होते अशा त्यावेळेला, असे हे पण आहे. मग बघितलं तर त्यावेळेला काहीच नव्हतं, नाही. मग आजीने दरवाजा बंद केला, झोपली. 10 मिनिटाने दादा आला, तुझे पप्पा आले आणि दरवाजा ठोकला त्यांनी. म्हणजे काय रे बाबू, तू आला आत्ताच तर थोड्या वेळापूर्वी दरवाजा ठोकून गेलास ना, आलास नाही? नाही, मी नाही आलो. 10-15 मिनिटापूर्वी कोण आलेलं ते माहिती नाही. आणि त्यावेळेला कसं दिवे होते, म्हणजे लाईटर नव्हते. असं लाईटीचं जे आहे म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांकडे म्हणजे दिवे, काही लोकांकडेच म्हणजे त्यावेळेला लाईटी आलेल्या जस्ट, असं नाही की सगळ्यांकडेच. म्हणजे
ज्यांना ऐपत होती ते लोक लाईट घेत होती, नाही तर बहुतेक तर दिव्यांवरच. मग आजीने विचारलं की तू नाही आलास, मग कोण आलेलं ते नाही माहिती, नाही मला कोण आलं. आजीला जरा थोडं हे वाटतं, कारण रात्रीची पण वेळ होती, दरवाजा पण ठोकलेला आहे, कोण येऊन गेलं आत दिसलं नाही कोणी, म्हणून आजीने लाईट लावली त्यावेळेला आणि बघितलं घरामध्ये. तर छोटी छोटी देवघरापासून पावलं उमटलेली की बाहेरून, आणि परत रिटर्न ती बाहेर जाताना दिसली. ती छोटी पावलं, मग ती कोणाची होती तेही नाही माहिती. तर नक्की कोण होतं नक्की माहिती नाही, होतं पण ते एकदम अजून छोट्या बाळाची अशी होती. छोट्या बाळाची पावलं होती. कारण सगळ्यांनी ते बघितलं, असं नाही की ती एंट्री पण होती आणि एक्झिट पण होती, त्यामुळे भीतीच वाटलेली. आणि ते अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे की ती पावलं कोणाची आहेत. बापरे. तो तू आधी आवाज पण यायचा ना तो गवारीचा? हा, गवाऱ्याचा आवाज असं बोलतात की एक म्हणजे सुरक्षा माणूस त्याला, राखणदार गवाऱ्यातून म्हणजे फिरत. त्यावेळेला माणसांना गरम व्हायचं, त्यावेळेला अंगणातूनही झोपायचं, असं नाही की नाही. आता मग पण त्याच्या वाटेमध्ये बोलतात झोपायचं नाही. मग असं ऐकलंय की म्हणजे त्यावेळी जुन्या काळ म्हणजे आजोबांच्या माझ्या वडिलांच्या काळातली वगैरे पहिली माणसं अभ्यास का होईना चंद्राच्या ह्याच्यावर करायचे, लाईट नसल्यामुळे, किंवा दिवा घेऊन अंगणामध्ये वगैरे बसायची, आणि गरमीच्या टायमामध्ये ते लोक चादर घेऊन अंगणामध्येही झोपायचे वगैरे. पण बोलतात त्याच्या वाटेमध्ये कोण आडवा आलं किंवा झोपलेलं दिसायचं तर तो उचलून बाजूला करायचा. आणि ज्या वेळेला बोलतात काही लोक जे वॉशरूमला वगैरे उठतात तर त्या लोकांनी घुंगरांच्या काठीचा आवाज ऐकलेला सुद्धा आहे. नाही, तो काही करत नाही. फक्त त्याच्या वाटेमध्ये आला की मग तो थोडा एक तर काठीने तो मारतो तरी, कारण काही लाठी बसते, झोपेतनं लोक उठतात पण उठल्यावर काही दिसत नाही त्यांना, असं आहे. नाही तर कधी कधी त्यांना उचलून तो बाजूलाही ठेवतो. मग कुठे ठेवतो हे नाही सांगत, अशा ठिकाणीही ठेवतो जेणेकरून आपल्याला समजत नाही की आपण सकाळी इथे कसं आलो. शिक्षा देतो. हा, शिक्षा देतो. बापरे. माझ्या मिस्टरांनी सांगितलेलं मला. मुंबईची स्टोरी आहे, खारची. हा, कामावरून त्यांना म्हणजे कशी ते सेकंड शिफ्ट होती, त्याच्यामुळे त्यांना आपलं कसं साईमध्ये घर आणि टॉयलेटला आपल्याला बाहेर जायला लागायचं, कॉमनचा टॉयलेटमध्ये. तर हे असे जेवले वगैरे, आणि त्यांच्या ती जस्ट 15 दिवस अगोदर आहे ना त्यांच्या मैत्रिणीची एक आई ऑफ झालेली. तर आणि त्या लोकांनी ना म्हणजे घर बांधायला घेतलेलं, पण म्हणजे ते अर्धवटच झालं घर, आणि त्यांची आई ऑफ झाली. मग ते घर तसंच होतं, आणि नेमकं ते घर आहे ना टॉयलेट जे आपले कॉमन टॉयलेट आहे ना त्याच्या समोरच असायचं. मग ह्यांनी काय केलं, आले कामावरून, जेवले आणि टॉयलेटला गेले. टॉयलेटवरनं वगैरे केलं आणि ना येत होते, तर त्यांना ना ती बाई आहे ना त्या घरामध्ये ना फिरताना दिसली स्पष्ट. आणि टॉयलेटमध्ये आमच्याकडे कसं माहिती आहे, टॉर्च घेऊन जावं लागायचं. तर त्याने ना टॉर्च मारली, तर अक्षरशः त्यांनी ती स्पष्ट बाई बघितली आहे की ही मेलेली बाई. एवढं त्यांना ते घाबरले, त्यांनी ते बालदी आहे ना टॉयलेटची बालदी तिथेच टाकली आणि घरात आले सरळ धावत पळत. एवढा त्यांना घामही फुटला, आणि घरी येऊन मग त्याने आईला सांगितलं की आई आहे ते अशी आहे, फिरते. मग आई बोलली की राहू दे, आता काही बोलू नकोस, हातपाय धू आणि आराम कर. आणि मग दुसऱ्या दिवशी मग आईने विचारलं की काय झालेलं, म्हणून नाही मी असं जेवून बाहेर गेलो तर ती बाई पूर्ण अख्खा घरभर फिरत होती. हा एक अनुभव माझ्या मिस्टरांचा भरपूर हे होता. आणि ते नाईट शिफ्ट मध्ये असल्यामुळे त्यांना तर बरेच असे दिसत पण म्हणजे अनुभव पण आले असतील. पण हा एक अनुभव सांगितला. आणि एक पार्किंगमध्ये आत्ताच गेल्या महिन्यामध्ये पिकअप ड्रॉप करतात, तर त्यांची ड्युटी 8ची. त्याने पिकअप आपलं ड्रॉप केलं, एक आले असेल एक 1-1:30च्या सुमारासमध्ये, जेवले वगैरे. आणि पार्किंगच्या ज्या गाड्या असतात त्या म्हणजे कसं आता काही काम नाही असेल म्हणजे दुसरं ड्रॉप होईपर्यंत थोडं अर्धा-1 तास त्यांना कसं ब्रेक मिळतो, मग ते गाडीमध्ये जाऊन झोपतात थोडा वेळ. म्हणून हे जेवले वगैरे, त्यांना थोडं टाईम होतं ड्रॉप करायला टाईम, त्याच्यामुळे मग ते गेले की चल एका साईडला झोपूया गाडीमध्ये.
गाडीमध्ये गाडीचं हे खोललं आणि जाऊन झोपले ड्रायव्हरकडनं चावी घेऊन. आणि मग बोलले की अरे झोप डाराडूर, कारण नाईट शिफ्ट असलेले, कायमची नाईट शिफ्ट असलेली आणि कधी दिवसाचं काम करायला लागलं तर झोप नाही घरी भेटायची. ते सूज एकदम झोपले. त्यांना ना असं स्वप्नामध्ये कोण असं लाल कपडेवाला माणूस येताना दिसला आणि त्यानं छातीवर म्हणजे असं वाटतं त्याची मान आवळते. ते उठायचा प्रयत्न करतात, अक्षरशः कमीत कमी ते 10 ते 15 मिनटं ते उठायचा प्रयत्न करतात, पण नाही, त्यांना उठायलाच होत नव्हतं. त्यांनी असं नाही, डोळे पण हे होते, पण दरवाजा आपल्या ते काच असते ना दरवाजाची, ह्याच्या गाडीच्या दरवाजाची, ती काच पण ठोकतात, पण तरीही त्यांना नाही. मग नंतर त्यांनी कसं तरी स्वतःला हे केलं आणि डोळे उघडले आणि मग हे केलं, बघितलं तर आजूबाजूला कोण नाही. पण ते अक्षरशः घामाघूम झालेले, श्वासोश्वास घ्यायला होत नाही, बाहेर पडले. आणि मग नंतर तिकडनं एक ड्रायव्हर आला. तो बोला काय झालं? तर बोलत नाही, ते असं मी झोपलेलं ना तर मला कोणतरी लाल कपड्यांमध्ये माणूस आला आणि त्याने मला हे केलं. तर नाही, हा भरपूर जणांचा अनुभव आहे आणि इथे कोणीतरी आहे, त्याच्यामुळे तू ह्या गाड्यांमध्ये, ह्या बाजूच्या गाड्यांमध्ये झोपू नको. तुला हे ते न झोपताना तू ते बाहेरच्या साईडला ज्या गाड्या आहेत ना त्या गाड्यांमध्ये जाऊन झोप, असं माझ्या मिस्टरांनी सांगितलं. ही माझ्या गेल्या महिन्याची गोष्ट माझ्या मिस्टरांबरोबर घडलेली अक्षरशः. खतरनाक. नमस्कार मंडळी, मी हेमंत धर्मा धाडवे. मूळचा मी शेनाटे तळोगा तालुका तळा, जिल्हा रायगड. मी आता 8वीमध्ये होतो 1996. त्यावेळेस सगळे होळीवर झोपायला यायचे लोक, त्याप्रमाणे आम्ही लोक पण झोपायला जायचो. छोटे पोरं होतो मंदिराच्या इथे, आणि मंदिराच्या बाजूला होळीचं होतं, आणि सगळे मस्करी वगैरे करायचे, नंतर झोपायचे. त्याप्रमाणे सगळे मस्करी करून झोपले लोक. मला झोप येत नव्हती, मी जागा होतो. दरम्यान 12:30च्या दरम्यान बघतोय तो भवानाच्या भूत्याप्रमाणे एक माणूस आला. होळीच्या वाटा नाचत होता ना माझ्याकडे बघत होता. मला पण भ्यायला वाटलं, मला पण घाम सुटलं अंगाला. बोलो ह्या टायमाला कोण येतो माणूस एवढा? मी माझ्या मित्राला उठवतो, बाजूला झोपला होता त्याला, तो पण उठ नाही. तरी सुद्धा तो माझ्यावर टक लागून बघतोय. दुसऱ्या बाजूच्याला उठवतोय, तो पण उठ नाही. तो होळीच्या वाटला फिरला बघतोय, माझ्याकडेच बघतच होता. मला खूप घाम सुटलं. काय करू शेवटीला, कोण उठ नाही. थांबलो, बघतोय नाचून तो शेवटीला त्याच्या हिशोबाने तो ज्या ठिकाणी जायचा त्या हिशोबाने केला, पण मला काही केलं नाही त्यांनी. नंतर मला एवढा घाम सोडून ताप आलं, मी स्वतः उठून मी घरी गेलो. तो मला अनुभव आला ना, खतरनाक अनुभव होता माझ्या बाबतीत आयुष्यामध्ये. दुसरा वाला कोणतं होतं तुमच्याकडे? 2012ची आहे. आमच्या घरी चुलत बहिणीचं लग्न होतं, दोघींचं पण सोबत लग्न होतं. दोघी चुलत सख्या बहिणी माझ्या. आणि हळदीचं प्रोग्राम होतं. हळदीच्या प्रोग्रामच्या वेळेस आम्ही जेवण वाढवायला बसलो होतो. आणि हळदीचा प्रोग्राम पिणं असतं सगळं. आणि पिणं आमच्या घरी कोण पियाला बसलं नव्हते. आमच्या काय घराच्या समोर एक कातळ आहे, म्हणजे आमचं शेतीच आहे, तिकडे बसतो आम्ही लोक, कारण आमचं स्पॉट ते आहे. तर आम्हाला सांगितले आमच्या घरची माणसं, म्हणजे आमचे जे तरुण मंडळी घरचे होते ते, तुम्ही जेवण वाढा, तोपर्यंत आम्ही आमचा प्रोग्राम करून येतो, नंतर तुम्ही लोकांनी जा, मग आम्ही जेवण वाढायला बसतो. त्यामुळे मी आणि आमचे चुलत चुलते जेवण वाढत होतो. आमचे मोठे बंधू सगळे, जे छोटे बंधू वगैरे, ते सगळे पियाला बसले होते, म्हणजे भावजे वगैरे ते तिकडे पियाला बसले होते. तिकडे पिया आले ते लोक, आणि काही सामान वगैरे होतं, म्हणजे पिण्याचं बाकी होतं, तिथं ठेवून आलं, कारण आम्ही नंतर जाणार होतो. ते आले आणि मग मला आणि आप्पा, म्हणजे माझ्या चुलत्यांना आम्ही आप्पा बोलतो, आम्ही दोघं जण नंतर तिकडे पियाला गेलो. आम्ही दोघं जण पियाला बसलो. आमचं एक पॅक झालं होतं दोघांचं, माझ्या छोट्या चुलत्यांचं, म्हणजे सख्खे चुलत चुलते ते, आम्ही दोघं जण बसलो होतो. एक पॅक झालं होतं आमचं दोघांचं. दुसरं पॅक आम्ही भरलं दोघांनी पण. तर जरा आम्हाला चाहूल वाटली, काहीतरी गडबड आहे. म्हणजे जसं वारा सुसू करतो त्याप्रमाणे वाटलं, बोलो आता ह्या वेळेस कोण येणार इकडे.
आम्ही बघतो चावबाजू कोण नाही काय नाही. तर आम्हाला फक्त आमच्या तिथून ओढा जातो, त्या ओढ्याच्या साईडला बघितलं आम्ही एक झाड फक्त हालतोय, बाकी हवा कुठे काय नाही, फक्त झाडच चालतोय. आम्हाला पण अजब वाटलं दोघांना पण. बाकीचे जे आमच्या बाजूची बिकीची झाडं व्यवस्थित आहेत आणि फक्त एकच झाड हालतोय आणि तो पण आमच्या दिशेनेच येतोय. आम्हाला पण हे आश्चर्य वाटलं दोघांना पण. छोटा छोटा मोठा मोठा होत यायला आम्ही पण दोघं पण घाबरलो. जरी पियालो असतो तर पण भीती वाटणारच ना, एवढा मोठा झाड छोटा 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 मोठा होत यायला. तर दोघं पण आम्ही भयानक घाबरलो. दोघांना पण घाम सुटलं. काय करायचं म्हणजे. आणि दोघंच आवाज येतो, कोणी ये नाही. आणि घराच्या समोर असं लांब पण नाही, कोण नाही येत नाही. आम्ही दोघांनी काय केलं, जे काय पियाचं तसे तशाप्रमाणे ठेवलं आणि आम्ही दोघांनी हात पकडून पळत सुटलो. दोघं पण घरी आलो आम्ही. तर आम्हाला घाम सुटलेलं दोघांना. घरचे विचारतायत काय झालं. तर आम्ही हे प्रकार सगळं सांगितलं की असं असं आहे. सगळे लोक गेले, बघितलं काही नाही. हे एक आम्हाला भयानक अनुभव आलं होतं. मंडळी, कसा होता पॉडकास्ट, तुम्हाला आवडला ना? जर तुम्हालाही असं वाटतं की ही सिरीज मी कंटिन्यू करावी आणि तुमच्या आजी आजोबांबरोबर किंवा तुमच्या गावी येऊन असं ओपन मध्ये पॉडकास्ट करावं, तुम्ही नक्की आपल्याला मेल करा किंवा गुगल फॉर्म भरा की तुमच्याकडे काय प्लॅन आहे, नक्की कसं वर्कआउट होईल. तर आपण नक्कीच तिथेही येऊन पॉडकास्ट करू. आणि जर तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी असतील तर खाली दिलेला एक गुगल फॉर्म आहे, तो नक्की भरा. तर आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.